चला आवाज येत असेल सगळ्यांना. So in the last lecture we were discussed about the thallophytes. काही पर्टिक्युलर कन्सेप्ट आपण थॅलोफाइट मध्ये स्टडी केले. आज आपल्याला थॅलोफाइट्स मधलं रिझर्व फूड मटेरियल, त्यानंतर त्यांच्यामधले सेल वॉल आणि सेल वॉल सोबत थॅलोफाइट्सचं जनरल क्लासिफिकेशन आपल्याला डिस्कस करायचं आहे. Today's lecture we will discuss about the classification, cell wall and reserve food material of thallophytes. बेसिकली आपण थॅलोफाइट्स हा जर ग्रुप कन्सिडर केला तर या ग्रुप मध्ये इन्क्लूड केलेले जे ऑर्गॅनिझम्स आहेत किंवा या डिव्हिजन मध्ये इन्क्लूड केलेले जे ऑर्गॅनिझम्स आहेत, these organisms are commonly termed as algae. बरोबर. थॅलोफाइट मध्ये इन्क्लूड केलेल्या ऑर्गॅनिझमला काय म्हणायचं आपल्याला? अल्गी म्हणायचंय. अल्गीज आहेत त्या. बरोबर आहे. कॉमनली कॉल्ड ॲज शेवाळ or in Hindi it is termed as the kai. Those organism which has a thallus like plant body. जनरली प्लांट म्हणलं की आपल्या समोर बरेचसे मोठमोठाले झाड आहे. वडाचं झाड आहे, पिंपळाचं झाड आहे दिसायले. त्याच्यानंतर त्याच्यावर पानं, फुलं, फळं, त्याचे स्टेम असेल, रूट असेल, असे पर्टिक्युलर कॅरेक्टर आपल्या डोळ्यासमोर येतात. पण थॅलोफाइटा मधले जे प्लांट्स आहेत और दोज प्लांट्स which are included in the thallophyta, they do not differentiate or their body do not differentiate into a root, stem and leaf. जसं आपण एक मातीचा गोळा कन्सिडर करतो. बरोबर. मातीचा गोळा म्हणजे काय? त्याला कोणताही शेप नाही. चिखल केला आपण, चिखल माहिती आहे सगळ्यांना. चिखलाला आपण जसा शेप देतो तसा त्याचा शेप आपल्याला पुढे पाहायला मिळते. तसं हे ऑर्गॅनिझम म्हणजे किंवा थॅलोफाइटा म्हणजे याच्यापासून पुढे प्लांट इव्हॉल्व होणार आहेत. हायर टाइपचे प्लांट्स अल्गीज पासूनच पुढे इव्हॉल्व झालेले आहेत. बट प्रायर टू द इव्होल्यूशन these organisms are simply like a clay. बरोबर आहे. मातीसारखे, चिखलासारखे हे ऑर्गॅनिझम्स होते. त्यांच्यामध्ये त्यांच्या प्लांट बॉडीला आपल्याला रूट मध्ये, स्टेम मध्ये, लीफ मध्ये, फ्लावर मध्ये, फ्रूट मध्ये, स्टेम मध्ये, ब्रांचेस मध्ये काय करता येत नाही? डिफरन्शिएट करता येत नाही. या थॅलोफाइटा मधल्या ऑर्गॅनिझम बद्दल काही जनरल फीचर्स आपण लास्ट लेक्चर मध्ये डिस्कस केले. जसं हे ऑर्गॅनिझम कॉमनली आपल्याला मॉइस्ट अँड शॅडी प्लेसेस वर पाहायला मिळतात जनरली और मोस्टली ॲक्वॅटिक आहेत. त्यानंतर इपिझोइक आहेत, इपिफायटिक आहेत. इपिझोइक आणि इपिफायटिक इफ दे आर ग्रो ऑन द प्लांट देन दे आर टर्म्ड ॲज इपिफाइट अँड इफ दे आर ग्रो ओव्हर दी, कशावर ग्रो होत असतात? जर ॲनिमलवर एखाद्या ग्रो होत असतात तर इपिझोइक आपण त्यांना कन्सिडर करतो. त्यानंतर सिम्बायोटिक असोसिएशन सुद्धा आपल्याला कॉमनली अल्गीज मध्ये पाहायला मिळते. सिम्बायोटिक असोसिएशन मध्ये आपण सांगतो दे कॉमनली शो द असोसिएशन विथ द, कशासोबत असोसिएशन एक्झिबिट करतात रे? दे शो द असोसिएशन विथ फंजाय. बरोबर आहे. फंजाय सोबतचं असोसिएशन आहे. या पर्टिक्युलर असोसिएशनला आपण लायकेन्स कन्सिडर करतो और दे आर टर्म्ड ॲज the coexistence of algae and fungi. Coexistence of algae and fungi where both these organisms are beneficial to each other. दोन्ही ऑर्गॅनिझम एकमेकांना बेनिफिशियल आहे. algae are autotrophic. Being the autotrophic, they synthesize the food material and provide it to, कशाला कोणाला प्रोवाइड करतात रे? they provide this food material to the fungal partner and fungal partner absorb the water and mineral nutrient from the soil medium and provide it to the algal partner. alga आणि fungi दोन को एक्झिस्ट करणारे ऑर्गॅनिझम्स आहेत. त्यांच्या को एक्झिस्टन्सला आपण लायकेन्स ही टर्मिनॉलॉजी यूज करतो. समजलंय? तर इथपर्यंतचा पोर्शन आपण लास्ट लेक्चर मध्ये डिस्कस केलेला आहे. टुडे वी आर गोइंग टू स्टार्ट और टुडे वी आर स्टडी अबाउट और डिस्कस अबाउट द सेल वॉल ऑफ अल्गी. इथपर्यंत सगळ्यांना समजलंय?
एक मिनिट रे. Am I audible? आवाज यायला का? मेसेज करायचा रे पटकन. So today we are discuss about the cell wall of algae. Cell wall. तर सेल वॉल आपल्याला माहित आहे एक बेसिक स्ट्रक्चर जे जनरली प्रोटेक्शन मध्ये हेल्प करतात. बरोबर आहे. जनरली किंगडम प्लांटी जर आपण पाहिलं तर किंगडम प्लांटी मधल्या एंटायर मेंबर्स मध्ये ऑल दी मेंबर्स ऑफ किंगडम प्लांटी are provided with the cell wall. Each and every cell of the kingdom plantae will have a cell wall. बरोबर आहे. काय करते बा सेल वॉल? आपण पाहतो प्लांट सेल मध्ये प्लांटची जर सेल आपण पाहिले त्याच्याबद्दल आपण नेक्स्ट युनिट मध्ये सेल बायोलॉजी मध्ये आपण या प्लांटच्या सेल बद्दल खूप डिटेल मध्ये डिस्कस करणार आहे. तरी पण एक शॉर्ट मध्ये लक्षात घ्या बा प्लांट सेल मध्ये बेसिकली 3 लेयरची आपल्याला एक आउटर मोस्ट प्रोटेक्टिव्ह लेयर आपल्याला पाहायला मिळते. बरोबर आहे. काही स्पायडरमॅनचं वेब नाही. बरोबर आहे. स्पायडरमॅन सारखं स्ट्रक्चर जरी दिसत असलं तरी स्पायडरमॅन नाही, प्लांट सेल आहे. या पर्टिक्युलर प्लांट सेलला प्रोटेक्ट करण्यासाठी एक्सटर्नली these cell are covered by the cell wall which is considered as the cell organelle. ज्याला आपण काय कन्सिडर करतो? सेल ऑर्गनेल कन्सिडर करतो. ही सेल वॉल आहे. सेल वॉल प्लांट सेल मध्ये प्रोटेक्शन करण्याचं प्रोटेक्शन हे फंक्शन परफॉर्म करायले विथ बरोबर आहे. प्रोटेक्शन केलं जालंय. तसं प्लांट सेल वॉल किंवा सेल वॉल बद्दल जर आपण पाहिलं तर आर.एच. विटेकरच्या क्लासिफिकेशन सिस्टीम मध्ये आपल्याला मोनेरामध्ये जे बॅक्टेरिया आपण इन्क्लूड करतो या बॅक्टेरियामध्ये सुद्धा सेल वॉल प्रेझेंट आहे. त्याच्यानंतर प्रोटिस्टामध्ये जे प्रोटिस्ट ऑर्गॅनिझम आपण इन्क्लूड केलेले आहेत या प्रोटिस्ट मध्ये फंजाई लाइक आणि प्लांट लाइक प्रोटिस्ट मध्ये सेल वॉल प्रेझेंट आहे. त्याच्यानंतर मोनेरा, प्रोटिस्टा, फंजाई नेक्स्ट जो किंगडम आपण किंवा लास्ट जो किंगडम आपण स्टडी केलेला आहे या फंजाई मध्ये सुद्धा सेल वॉल प्रेझेंट आहे. आणि फंजाई नंतर आजचा जो आपला किंगडम आहे दॅट इज द किंगडम प्लांटी. दिस किंगडम प्लांटीज आर आल्सो प्रोव्हाइडेड विथ द सेल वॉल. सेल वॉल एक प्रोटेक्शन प्रोव्हाइड करणारा किंवा प्रोटेक्शन करणारा एक स्ट्रक्चर आहे जे त्या पर्टिक्युलर सेलवर प्रेझेंट आहे. आता या डिफरंट ऑर्गॅनिझम मध्ये सेल वॉल प्रेझेंट आहे बट ईच ऑर्गॅनिझम have a different composition of various biomolecule in the cell wall. जसं मोनेरा मधली सेल वॉल जर आपण पाहिले बॅक्टेरियावरची जर सेल वॉल आपण पाहिली तर बॅक्टेरियामध्ये जी सेल वॉल आहे त्या पर्टिक्युलर सेल वॉल वर आपल्याला कॉमनली एक स्ट्रक्चर पाहायला मिळते, एक पर्टिक्युलर बायोमॉलिक्यूल पाहायला मिळते ज्याला आपण म्हणतो तो peptidoglycan which has a repeated unit of N-acetyl-muramic acid and N-acetyl-glucosamine glycan. N-acetyl-muramic acid and N-acetyl-glucosamine glycan यांचे रिपीटेड युनिट्स आपल्याला त्या पर्टिक्युलर बॅक्टेरियाच्या सेल वॉल वर पाहायला मिळतात. बॅक्टेरियामध्ये बिलो द ग्लायकोकॅलिक्सच्या आतमध्ये आणि प्लाझ्मा मेम्ब्रेनच्या बाहेर म्हणजे सेल वॉल बॅक्टेरियामध्ये आपल्याला पाहायला मिळते सँडविच झालेली आहे. सेल वॉल इज सँडविच बिटवीन द प्लाझ्मा मेम्ब्रेन अँड ग्लायकोकॅलिक्स ऑफ द बॅक्टेरिया. बरोबर आहे. इंटरमिडिएट स्ट्रक्चर जसं आउटर मोस्ट बाहेरच्या साइडला ग्लायकोकॅलिक्स आहे आणि लोअर साइडला प्लाझ्मा मेम्ब्रेन आहे आणि दोन्हीच्या मधात सेल वॉल आहे जी सेल वॉल पेप्टिडोग्लायकॅन्स पासून तयार झालेली आहे. बरोबर आहे. नाम आणि नाम हे रिपीटेड युनिट्स आपल्याला कॉमनली त्या सेल वॉल मध्ये पाहायला मिळतात. त्याच्यानंतर जर आपण प्रोटिस्ट मधली सेल वॉल जर पाहिले तर प्रोटिस्ट मध्ये बेसिकली 3 टाइपचे प्रोटिस्ट आपल्याला पाहायला मिळतात. कोणते कोणते 3 टाइपचे प्रोटिस्ट आपण सांगितले जर प्लांट लाइक प्रोटिस्ट आहेत,
त्याच्यानंतर ॲनिमल लाईक प्रोटिस्ट आहेत आणि थर्ड आहे फंजाई लाईक प्रोटिस्ट। आउट ऑफ these three protists, plant like protist and fungi like protist have a cell wall, while animal like protists do not have the cell wall. They do not have or they are not provided with the cell wall. Plant like protist मध्ये जसं plant मधल्या cell wall चं composition आहे, the same composition will be found in the plant like protist. And in case of fungi like protist, they are also having the same composition which is commonly found in the kingdom फंजाई सेल वॉल। फंजाई मधल्या सेल वॉल सारखं यांचं सुद्धा सेल वॉलचं कंपोजिशन आहे। त्यानंतर प्रोटिस्ट नंतर फंजाई मधली सेल वॉल जर आपण पाहिली तर फंजाई मध्ये सेल वॉल तयार झालेली आहे कायटिन प्लस सर्टन पॉलिसॅकराइड। कायटिन आणि काही पर्टिक्युलर पॉलिसॅकराइड पासून तयार झालेली सेल वॉल आपल्याला फंजाई मध्ये पाहायला मिळते। आणि किंगडम प्लांटी मधली जी सेल वॉल आहे या पर्टिक्युलर सेल वॉल मध्ये आपल्याला काय पाहायला मिळते पहा, composition and cell walls are basically all the plants are provided with the cell wall which is made up of from cellulose and certain other proteins। cellulose plus protein किंवा आपण सिंपल टर्मिनॉलॉजी यूज करू, in case of plant the cell wall is made up of from carbohydrate and protein। जनरली हे दोन कंपोनंट किंवा दोन कन्स्टिट्यूएंट त्या पर्टिक्युलर प्लांटच्या सेल वॉल मध्ये आपल्याला ऑलवेज पाहायला मिळतात, बरोबर आहे। जो आउटर मोस्ट लेयर आहे त्याला आपण म्हणतो मिडल लॅमेला, त्यानंतर प्रायमरी सेल वॉल, सेकंडरी सेल वॉल। प्रायमरी आणि सेकंडरी अशा दोन सेल वॉल किंवा दोन लेयर आणि एक आउटर मोस्ट लेयर असते ज्याला आपण म्हणतो मिडल लॅमेला, which is a common part or middle lamella is common for the adjacent cell। इथं बाजूला एक सेल असेल ज्या सेलचा मिडल लॅमेला आणि या पर्टिक्युलर प्लांट सेलचा मिडल लॅमेला दोन्हीसाठी हा मिडल लॅमेला कसा असते, कॉमन असते। तर तो जो पर्टिक्युलर मिडल लॅमेला असेल त्यानंतर प्रायमरी सेल वॉल असेल, सेकंडरी सेल वॉल असेल, दिस सेल वॉल or the layers of cell wall are made up of from the two component carbohydrate and protein। कार्बोहायड्रेट मध्ये जो आपण एक मॉलिक्यूल सांगितला कोणता, सेल्युलोज। दिस सेल्युलोज इज अ होमोपॉलिमर ऑफ, इट इज अ होमोपॉलिमर ऑफ अ ग्लुकोज मॉलिक्यूल। ग्लुकोजचा होमोपॉलिमर आहे, पण होमोपॉलिमर, हेटेरोपॉलिमर याच्या टर्म्स आहेत। या टर्म्स जनरली केमिस्ट्रीची रिलेटेड असणाऱ्या टर्म्स आहेत। केमिस्ट्री मध्ये तुम्ही या पॉलिमर बद्दल स्टडी केला असेल, आले लक्षात। तर होमोपॉलिमर आणि हेटेरोपॉलिमर काय असतात पहा, जनरली जर एखादा पॉलिमर, जसं पॉलिमर म्हणजे आपले सिंपली एक माळ कन्सिडर करायचे किंवा फुलांचा हार कन्सिडर करा, बरोबर आहे। फुलांचा हार सगळ्यांना माहिती आहे, दोन वेळेस जनरली हार घालतात बा माणसाला, एक तर त्याचा सत्कार करायचा असेल त्यावेळेस आणि एक वेळेस त्याला जर वाटा लावायचा असेल, बरोबर आहे, मसन वाट्यामध्ये त्याला घेऊन जायचा असेल तेव्हा सुद्धा हार घालतात। तर हार सगळ्यांनी पाहिला असेल, तर त्या हारामध्ये तुम्ही पाहता विविंग केलेली असते। कशाची विविंग केली असते, द फ्लावर्स आर वीव्ड इन अ थ्रेड। इफ दिस स्ट्रक्चर और ते जो आपण हार यूज करायला तो जो फ्लावरचा बंच आहे, तो फ्लावरचा बंच जर एकाच सेम टाइपच्या फ्लावर पासून तयार झालेला असेल तर आपण त्याला होमोपॉलिमर टाइपचा हार कन्सिडर करू शकतो। आणि जर वेगवेगळे फुलं लावले असतात, मस्त डेकोरेशन केलेलं असेल, बरोबर आहे, शेवटचा हार घालायचे म्हणाले त्याच्यामुळे आता चांगला हार तयार करून आला, मस्त मला गुलाबाचे फुलं घातले, पुन्हा ते जाई जुई जास्वंदाचे याचे फुलं घातले आणि चांगला एक व्यवस्थित हार तयार केलाय, त्यावेळेस त्याला आपण हेटेरोपॉलिमर कन्सिडर करतो। तर होमोपॉलिमर म्हणजे बेसिकली काय टर्मिनॉलॉजी पाहिजे, होमोपॉलिमर इट इज अ पॉलिमर व्हिच इज मेड अप ऑफ फ्रॉम द सेम टाइप ऑफ रिपीटिंग युनिट्स। सेम टाइप ऑफ रिपीटिंग युनिट, जसं सेल्युलोज हा जर आपण पॉलिमर पाहिला तर सेल्युलोज हा पॉलिमर फॉर्म झालेला आहे किंवा तयार केलेला आहे आपण ग्लुकोज 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 असे सेम युनिट्स आहेत। या सेम युनिटचं रिपीटेशन होऊन एक लार्ज पॉलिसॅकराइड किंवा एक लार्ज पॉलिमर तयार झालेला आहे, त्याला आपण होमोपॉलिमर आहे म्हणालो। ग्लुकोजच्या नंतर जर एखादा फ्रुक्टोज, सुक्रोज, रायबोज असे जर युनिट असते जे एका पर्टिक्युलर इंटरवल नंतर रिपीट होत असते तर त्याला आपण हेटेरोपॉलिसॅकराइड म्हणलो असतो, बरोबर आहे।
जसं एक मॉलिक्यूल ग्लुकोजचा आहे, त्याच्यानंतर ग्लुकोज सोबत लगेच एक फ्रुक्टोजचा आपण जॉईन केलाय, त्याच्यानंतर फ्रुक्टोज सोबत आणखी एक रायबोज आहे, पुन्हा अगेन ग्लुकोज आहे, पुन्हा रायबोज, पुन्हा फ्रुक्टोज, अशा जर वेगवेगळ्या टाइपच्या मोनोमेरिक युनिट पासून सक्सेसिव्ह इंटरव्हल नंतर वेगवेगळ्या टाइपचे मोनोमेरिक युनिट जर पॉलिमर मध्ये प्रेझेंट असतात तर त्या पर्टिक्युलर पॉलिमरला आपण हेटेरो पॉलिमर कन्सिडर करतो. बरोबर आहे, होमोपॉलिमर आणि हेटेरो पॉलिमर. तर हेटेरो पॉलिमर डिफरंट टाइपचे मोनोमेरिक युनिट्स आपण असेंबल करून तयार केलेला पॉलिमर आहे. व्हाईल होमोपॉलिमर इज द पॉलिमर व्हिच इज मेड अप फ्रॉम the same types of repeating unit. एकाच टाइपचे सारख्याच प्रकारचे रिपीटिंग युनिट्स ना तयार झालेला किंवा फॉर्म झालेला पॉलिमर आहे. तर सेल्युलोज जो कॉमन कॉन्स्टिट्यूएंट आहे, इट इज द युनिव्हर्सल कॉन्स्टिट्यूएंट और युनिव्हर्सल कंपोनेंट ऑफ द प्लांट सेल. विथ सेल्युलोज प्लांट मे हॅव अ डिफरंट पॉलिसॅकराइड. बरोबर आहे, सेल्युलोज सोबत बाकीच्या दुसऱ्या टाइपचे पॉलिसॅकराइड त्या प्लांटच्या सेल वॉल मध्ये प्रेझेंट असू शकतात, पण सगळीकडे कंपल्सरी टाइपचा. जसं आपण टॅक्सॉनॉमिक कॅटेगरीज मध्ये ऑब्लिगेट टॅक्सॉनॉमिक कॅटेगरीज कन्सिडर करतो, कंपल्सरी टाइपच्या टॅक्सॉनॉमिक कॅटेगरी कन्सिडर करतो, तसं इकडं कंपल्सरी टाइपचा बायोमॉलिक्यूल किंवा कंपल्सरी टाइपचा कार्बोहायड्रेट जो एंटायर प्लांट सेल वॉल मध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. कोणत्याही प्लांटचे असू द्या, अल्गीचे असू द्या, ब्रायोफाइटचे असू द्या, टेरोफाइटचे असू द्या, जिम्नोस्पर्मचे असू द्या, अँजिओस्पर्मचे असू द्या, प्रत्येक टाइपच्या प्लांट मध्ये जी सेल आहे त्या सेल वॉल मध्ये आपल्याला पर्टिक्युलरली सेल्युलोज तर कंपल्सरीली पाहायला मिळते. मग सेल्युलोज सोबत प्रोटीनचं कॉम्बिनेशन चेंज होईल किंवा दुसऱ्या एखाद्या कार्बोहायड्रेट किंवा दुसऱ्या एखादा पॉलिमर तिथं ऍडिशन मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. पण बेसिक प्रायमरी कंपल्सरी कॉन्स्टिट्यूएंट सेल वॉलचा कोणता आहे? सेल्युलोज. बरोबर आहे. इन केस ऑफ प्लांट प्रेझेन्स ऑफ सेल्युलोजिक सेल वॉल, पण इम्पॉर्टंट स्टेटमेंट लक्षात ठेवायचा, presence of cellulosic cell wall is the distinguishing feature of a kingdom plant. सेल्युलोज पासून तयार झालेले सेल वॉल हे एक डिस्टिंग्विशिंग किंवा युनिक फीचर आहे किंगडम प्लांटीच्या बाबतीत. आहे लक्षात. त्याच्यानंतर मग सेल वॉल मध्ये बरेचसे आपल्याला व्हेरिएशन सुद्धा प्लांट सेल मध्ये पाहायला मिळतात. But in case of thallophytes or in case of algae, this cell wall is made up of from. कशापासून तयार झालेले सेल वॉल? It is made up of from cellulose and certain protein. जसं आपण मिडल लॅमेला मध्ये कॉमनली सांगतो पेक्टिक कंपाऊंड प्रेझेंट असतात. ऍडेसिव्ह टाइपचे, ऍडेसिव्ह म्हणजे कसे रे? स्टिकी टाइपचे सबस्टन्सेस प्रेझेंट असतात. ते काय करतात? दोन ऍडजसंट सेल्सला एकमेकांसोबत होल्ड करण्याचं काम करतात. होल्डिंग ऑफ अ सेल्स विथ ईच अदर. जसं आपल्यामध्ये मॅट्रिक्स आपण सांगतो, एनिमल जर टिश्यू असेल तर एनिमल टिश्यू मध्ये जनरली मॅट्रिक्स असते, जो मॅट्रिक्स ऍडजसंट सेल्सला होल्ड करण्याचं काम करते. तसं प्लांट टिश्यू मध्ये आपल्याला कॉमनली पेक्टिक कंपाऊंड किंवा मिडल लॅमेला पाहायला मिळते, जो मिडल लॅमेला ऍडजसंट सेलला एकमेकांसोबत होल्ड करते. तर दिस इज अबाउट दिस सेल वॉल of thallophyte. Cell wall in case of thallophyte, it is made up of from the cellulose and certain other polysaccharide with a protein. बरोबर आहे. सेल्युलोज आहे किंवा सेल्युलोज आहे, सेल्युलोज सोबत प्रोटीन आहे आणि काही पॉलिसॅकराइड सुद्धा इथे प्रेझेंट आहे. सेल्युलोज हा एक होमोपॉलिसॅकराइड आहे. इट इज अ होमोपॉलिसॅकराइड मेड अप ऑफ फ्रॉम the repeating units of or the repeated units of the glucose molecule. ग्लुकोजच्या repeated unit पासून तयार झालेला. That's all about the cell wall. Next components किंवा next part आपल्याला स्टडी करायचा आहे about the stored food material or reserve food material. Till then write down about the cell wall. सेल वॉल बद्दल लिहून घ्या. झाले. Noted? Is it noted or not?
किशोर भाई एक कॅमेरा आहे जरा असा वरी करावं लागतं असं दिसेल चित्र असं नाही ते हं? चला झाले का रे काय झालं करू का सुरू? चला आवाज यायला सगळ्यांना दिसायला सगळ्यांना क्लिअर आहे आहे का पाहून इकडे माझ्या मोबाईलवर लिंक पाठवा मला माझ्या मोबाईलवर पाहता येते तो बघा तर बा पुढचा पार्ट पुढचा कंपोनेंट्स आपल्याला स्टडी करायचा आहे नेक्स्ट कन्सेप्ट आपण स्टडी करणार आहे अबाउट द रिझर्व फूड मटेरियल रिझर्व फूड मटेरियल रिझर्व फूड मटेरियल काय असतं पहा जनरली प्रत्येक लिव्हिंग ऑर्गॅनिझम ईच लिव्हिंग ऑर्गॅनिझम हॅज अ टेंडन्सी और हॅव अ टेंडन्सी टू स्टोअर अ फूड मटेरियल स्टोअर करून ठेवणं बरोबर आहे गरज असो गरज नसो तरी सुद्धा आपण काय करतो फूड मटेरियल स्टोअर करून ठेवत असतो फूड मटेरियल स्टोअर करून ठेवणं म्हणजे काही 8 दिवसाचा स्वयंपाक एकदाच करून ठेवणं नाही बरोबर आहे दररोज स्वयंपाक आपण करतो पण एक टर्म किंवा एक कन्सेप्टच्या बेसिसवर आपण जर सांगितलं तर एव्हरी लिव्हिंग ऑर्गॅनिझम और ईच लिव्हिंग ऑर्गॅनिझम हॅव अ नॅचरल टेंडन्सी टू स्टोअर और टू रिझर्व द फूड मटेरियल रिझर्व करणं म्हणजे काय करणार आहे जेवढं लागतंय त्याच्यापेक्षा जास्त क्वांटिटी मध्ये काय करणं अर्न करणं आणि अर्न करून त्याला प्रिझर्व करून ठेवणं तर आपण म्हणतो रिझर्व बरोबर आहे प्रिझर्व केलेला काय म्हणतात रिझर्व म्हणतात बरोबर आहे पण जनरली लिव्हिंग ऑर्गॅनिझम जसं आपण काय करतो आता ज्वारीची वगैरे काढणी केल्यानंतर गहू वगैरे काढल्यानंतर वर्षभर आपल्याला जेवढं गहू आणि ज्वारी लागणार आहे बरोबर आहे जेवढ्या डाळी लागणार आहेत जेवढ्या हरभरे जेवढ्या मूग लागणार आहेत आपल्याला काय करतो आपण त्याला एका पिशव्यामध्ये भरतो आणि पिशव्यामध्ये भरून आपल्या घरामध्ये आपण त्याला स्टोअर करून ठेवतो रिझर्व करून ठेवायचं आपण फ्युचर मध्ये आपल्याला ज्यावेळेस गरज पडेल त्यावेळेस आपण त्याच्यापासून विड्रॉ करणार आणि विड्रॉ करून आपण त्याचा यूज करणार समजलंय तर तसंच ॲनिमल्स मध्ये प्लांट्स मध्ये आणि मायक्रोब्स मध्ये सुद्धा त्यांच्या बॉडी मध्ये जसं आल्गीकडे किंवा आपण एक थॅलोफाइट जे सांगायला हे थॅलोफाइट्स कडे आपल्यासारख्या थैल्या किंवा पोते नाही बरोबर आहे पोत्यामध्ये भरले गहू आणि ज्वारी आणि नेऊन ठेवले मस्त बरोबर आहे असं काही करू शकतात का ते नाही मग हे ऑर्गॅनिझम काय करतात त्यांच्या बॉडी मध्ये विदिन द बॉडी काय करतात हे फूड मटेरियल रिझर्व करून ठेवतात टू सस्टेन इन अ अनफेवरेबल कंडिशन जनरली ज्यावेळेस अनफेवरेबल कंडिशन्स येतात त्या अनफेवरेबल कंडिशन मध्ये सस्टेन करण्यासाठी किंवा आपण कन्सिडर करू सर्वाइव्ह करण्यासाठी त्यांच्या बॉडीमध्ये फूड मटेरियल रिझर्व करून ठेवतात एक्स्ट्रा अमाउंट मध्ये फूड मटेरियल स्टोअर करून ठेवतात आता तसं प्रत्येक ऑर्गॅनिझम त्यांच्या बॉडीमध्ये फूड मटेरियल स्टोअर करून ठेवते बट इन अ डिफरंट फॉर्म वेगवेगळ्या फॉर्म मध्ये फूड मटेरियल प्रत्येक ऑर्गॅनिझम मध्ये काय केलं जाते
रिझर्व केलं जात असते. जरी आपल्याला माहित आहे बा अल्गी ऑटोट्रॉपिक मोड ऑफ न्यूट्रिशन एक्झिबिट करणारे ऑर्गॅनिझम्स आहेत. ऑटोट्रॉपिक मोड ऑफ न्यूट्रिशन एक्झिबिट करणारे ऑर्गॅनिझम्स आहेत. त्यांना लागणारं फूड मटेरियल ते स्वतः सिंथेसाइज करतात. पण काय करतात ज्यावेळेस फूडचं सिंथेसिस करतात त्यावेळेस एक्स्ट्रा क्वांटिटी मध्ये किंवा लार्जर क्वांटिटी मध्ये फूड मटेरियलचं सिंथेसिस करतात आणि त्या फूड मटेरियलला स्टोअर करून ठेवतात. कधीसाठी स्टोअर करून ठेवतात रे? जर एखाद्या वेळेस अनफेवरेबल कंडिशन आले, 2 दिवस ऊनच पडलं नाही, ऊन नाही पडलं, लाईट एनर्जी अवेलेबल नसेल तर फूड मटेरियलचं सिंथेसिस करणं पॉसिबल नाही. मग अशा वेळेस त्यांची डेथ होऊ शकते. मग ती डेथ प्रिव्हेंट करण्यासाठी किंवा तो प्रॉब्लेम जो आहे तो प्रॉब्लेम ओव्हरकम करण्यासाठी यांच्या बॉडीमध्ये हे काय करतात फूड मटेरियल रिझर्व करून ठेवतात. जसा ह्युमन बीइंगच्या बाबतीत किंवा एनिमल्स मध्ये सुद्धा फूड मटेरियल रिझर्व केले जाते. एनिमल्स मध्ये त्यांच्या बॉडीमध्ये फूड मटेरियल रिझर्व करतात. जनरली एनिमल स्टोअर or animal reserve the food material in the form of glycogen which is a polymer or it is a homopolymer of a glucose molecule. Generally extensive branching असलेला हा पर्टिक्युलर होमोपॉलिमर आहे. एक्सटेन्सिव्ह ब्रांचिंग मध्ये एक होमोपॉलिमरची चेन आहे, त्याच्यावर पुन्हा एक चेन जॉईन केली, पुन्हा अगेन एक चेन जॉईन केली, पुन्हा अगेन अशा मल्टिपल ब्रांचिंग असलेला एक ग्लुकोजचा होमोपॉलिमर आहे. तर आपण ग्लायकोजन म्हणतो. तर या ग्लायकोजन मध्ये फूड मटेरियल रिझर्व केलं झालंय. ग्लायकोजनच्या फॉर्म मध्ये फूड मटेरियल स्टोअर केलं चाललंय. कशामध्ये? एनिमल्सच्या बाबतीत. इन द सेम वे plant also store or they also reserve their food material to sustain during the unfavorable condition. ज्यावेळेस अनफेवरेबल कंडिशन्स येतात त्या अनफेवरेबल कंडिशन मध्ये सस्टेन करण्यासाठी किंवा सर्व्हाइव्ह करण्यासाठी प्लांट द्वारे सुद्धा फूड मटेरियल त्यांच्या बॉडी मध्ये रिझर्व केलं जाते. जसं एनिमल ग्लायकोजनच्या फॉर्म मध्ये रिझर्व करतात, इन द सेम वे plant store the food material in the body of this organism in the form of starch. कोणत्या फॉर्म मध्ये रिझर्व करतात रे? स्टार्चच्या फॉर्म मध्ये. हा स्टार्च सुद्धा एक होमोपॉलिमर आहे. इट इज आल्सो अ होमोपॉलिमर ऑफ ग्लुकोज मॉलिक्यूल. होमोपॉलिमर से तो सुद्धा ज्या ग्लुकोज मॉलिक्यूल पासून फॉर्म केलेला, ग्लुकोज मध्ये मल्टिपल ब्रांचिंग करून तयार केलेला हा स्टार्च आहे. पण जनरली प्लांट्स मध्ये कार्बोहायड्रेटचा फॉर्म आपण सांगायला फक्त. तर प्लांट मध्ये कोणत्या कार्बोहायड्रेटला स्टोअर केलं जातं रे? स्टार्च नावाच्या कार्बोहायड्रेटला स्टोअर केलं जात आहे. आणि एनिमल्स मध्ये कोणता कार्बोहायड्रेट स्टोअर केला जात आहे? ग्लायकोजन. तसं तर एनिमल मध्ये प्रिफर्ड मॉलिक्यूल आहे लिपिड्स or they store a food material or reserve the food material in the form of fat. जनरली एनिमल मध्ये फॅटच्या फॉर्म मध्ये किंवा लिपिडच्या फॉर्म मध्ये फूड मटेरियल रिझर्व केले जाते. प्रिफर्ड सोर्स लिपिड आहे, बरोबर आहे. पण ग्लायकोजनच्या फॉर्म मध्ये सुद्धा किंवा कार्बोहायड्रेटचा फॉर्म जर आपण पाहिला तर कार्बोहायड्रेट मध्ये ग्लायकोजन हा जो पर्टिक्युलर कार्बोहायड्रेट आहे, या कार्बोहायड्रेटच्या फॉर्म मध्ये एनिमल मध्ये फूड मटेरियल काय केलं जाते? रिझर्व केलं जाते. तसं एनिमल दोन्ही फॉर्म मध्ये करू शकतात. कार्बोहायड्रेटच्या फॉर्म मध्ये सुद्धा फूड मटेरियल रिझर्व करू शकतात आणि लिपिडच्या फॉर्म मध्ये सुद्धा फूड मटेरियल रिझर्व करू शकतात. पण जनरली प्रिफर करतात कशाला? जनरली ते प्रिफर टू द ग्लायकोजन और जनरली ते प्रिफर टू द कार्बोहायड्रेट generally they prefer the lipids as a reserve food material because lipids are more condensed molecule. They are highly reduced molecule compared to कार्बोहायड्रेट. कार्बोहायड्रेट पेक्षा हायली कंडेन्स्ड आहे आणि कंडेन्सेशन जास्त झालेलं असल्यामुळे मिनिमम स्पेस मध्ये मॅक्झिमम अमाउंट मध्ये एनर्जी आपल्याला काय करता येते? स्टोअर करून ठेवता येते. बरोबर आहे. लिपिडच्या बाबतीत लक्षात ठेवायचं मिनिमम स्पेस आहे आणि एनर्जी कशी आहे? जास्त आहे. व्हाईल कार्बोहायड्रेट रिक्वायर अ लार्जर स्पेस. कार्बोहायड्रेटला खूप जास्त स्पेस लागते स्टोअर करून ठेवण्यासाठी, कारण कार्बोहायड्रेट मध्ये ज्यावेळेस दोन मोनोमेरिक युनिट एकमेकांसोबत किंवा मोनोसॅकराइडचे युनिट आपण एकमेकांसोबत जॉईन करतो त्यावेळेस आपल्याला त्यांच्यामध्ये ग्लायकोसाइडिक बॉन्ड फॉर्म करावा लागतो. आणि हा जो ग्लायकोसाइडिक बॉन्ड आहे तो ग्लायकोसाइडिक बॉन्ड फॉर्म करण्यासाठी आपल्याला एका वॉटर मॉलिक्यूलचं
इन्व्हेस्टमेंट त्या बॉन्ड फॉर्मेशन मध्ये करावं लागते. ज्यावेळेस तो बॉन्ड ब्रेक होईल त्यावेळेस वॉटर सुद्धा लिबरेट होईल. म्हणजे दोन मोनोसॅकराइडचे युनिट तुम्ही एकमेकांसोबत जॉईन करायले, यांच्यामध्ये जो बॉन्ड फॉर्म करायले त्या बॉन्डला आपण म्हणतो ग्लायकोसाइडिक बॉन्ड. हा ग्लायकोसाइडिक बॉन्ड फॉर्म करण्यासाठी तुम्हाला एका वॉटर मॉलिक्यूलची इन्व्हेस्टमेंट करावी लागते. म्हणजे दोन मॉलिक्यूल, जसं 2 किलो जर आपण कार्बोहायड्रेट स्टोअर करून ठेवायचे असतात तर 2 किलो कार्बोहायड्रेट स्टोअर करून ठेवण्यासाठी 1 kg वॉटर किंवा 1 लिटर वॉटर सुद्धा तुम्हाला त्याच्यासोबत स्टोअर करावं लागेल. म्हणजे स्पेसचा प्रॉब्लेम आहे, बरोबर आहे. एनर्जी कमी आहे आणि जास्त स्पेस आपल्याला त्याला स्टोअर करण्यासाठी ठेवावा लागणार आहे, बरोबर आहे, युटिलाइज करावा लागणार आहे. पण फॅटच्या बाबतीत किंवा लिपिडच्या बाबतीत त्याच्या एक्झॅक्टली अपोजिट कंडिशन आपल्याला पाहायला मिळते. ॲनिमल हे मोटाईल ऑर्गॅनिझम्स आहेत आणि या मोटाईल ऑर्गॅनिझम मध्ये मूवमेंट साठी त्यांना प्रॉब्लेम येऊ शकते जर त्यांनी ग्लुकोजच्या किंवा कार्बोहायड्रेटच्या फॉर्म मध्ये फूड मटेरियल जर रिझर्व केलं तर. सिंपल कन्सेप्ट तुमच्या लक्षात येत असेल, एकामध्ये एनर्जी जास्त आहे, स्पेस त्याला कसा लागायला कमी लागायला. मग असे मॉलिक्यूल ॲनिमल द्वारे प्रिफर केले जातात ज्यांच्यामध्ये एनर्जी जास्त आहे आणि कमीत कमी स्पेस मध्ये रिझर्व केले जाऊ शकतात. आणि प्लांट मध्ये स्पेसचा काही प्रॉब्लेम नाही, कारण त्यांना मूवमेंट करायची नाही. किती वजन वाढलं तरी प्लांटला एकाच जागेवर राहायचंय, बरोबर आहे. प्लांटला कुठं मूवमेंट करायचं, प्लांटला कुठं बाहेर फिरायला जाते काय गार्डन मध्ये नाही, बरोबर आहे. त्यांना एका जागेवर स्टेडी राहायचंय, त्याच्यामुळे त्यांचं वेट किती इन्क्रीज झालं तरी प्लांट मध्ये आपल्याला तिथे काही प्रॉब्लेम नाही. पण ॲनिमल मध्ये जर वेट इन्क्रीज झालं, कंडिशन काय सांगायला मी, जर ॲनिमल मध्ये वेट इन्क्रीज झालं ड्यू टू द एक्सटेन्सिव्ह स्टोरेज ऑफ कार्बोहायड्रेट ऍज अ रिझर्व फूड मटेरियल, त्यांचं वेट इन्क्रीज होईल. वेट इन्क्रीज झाल्यामुळे मूवमेंट साठी प्रॉब्लेम येतात. हार्वेस्टरला गावाकडून किंवा दुधगावून परभणीला येता येणार नाही, बरोबर आहे. गाडीवर बसता येत झाले, मोठी गाडी आणावं लागायची, मोठी गाडी आणायला परवडणं झाली, चालताना इथेच वर पायऱ्या चालत येत झाले, एका खुर्चीवर बसता येत झाले. साईज इन्क्रीज झाल्यानंतर बरेचसे प्रॉब्लेम येतात. मूवमेंट मध्ये, मोबिलिटी मध्ये प्रॉब्लेम येऊ शकतात. त्याच्यामुळे ॲनिमल्स मध्ये जनरली कार्बोहायड्रेटला प्रिफर केलं जात नाही ऍज अ रिझर्व फूड मटेरियल म्हणून. पण प्लांट मध्ये कार्बोहायड्रेटला काय केलं जातं, बेसिकली ऍज अ रिझर्व फूड मटेरियल म्हणून प्रिफर केलेलं आहे. कार्बोहायड्रेटच्या बाबतीत आणखीन एक पर्टिक्युलर ऍडव्हांटेज टू स्टोअर or to reserve the food material in the form of starch, that is this starch can give energy, it can produce energy for the physiological process in the both condition. दोन्ही कंडिशन मध्ये एनर्जी प्रोड्यूस केला जाऊ शकते. that is if they can produce energy under aerobic as well as anaerobic condition. एरोबिक कंडिशन मध्ये सुद्धा आणि अनएरोबिक कंडिशन मध्ये सुद्धा कार्बोहायड्रेट पासून आपण एनर्जी डिराइव्ह करू शकतो, बरोबर आहे. म्हणजे प्लांटला जर सॅफोकेशन होत असेल, ऑक्सिजन जर कमी पडत असेल, ऑक्सिजन कमी पडला तर एरोबिक रेस्पिरेशन होणार नाही आणि एरोबिक रेस्पिरेशन नाही झालं म्हणजे एनर्जी प्रोड्यूस होणार नाही. मग प्लांटला काय करता येणार नाही, मूवमेंट करता येत नाही, एकाच जागेवर ऑक्सिजन नाही मिळाला तर त्यांची डेथ होऊ शकते. मग अशा पर्टिक्युलर वेळेस, अशा पर्टिक्युलर कंडिशन मध्ये, एक मिनिट सर लेफ्ट झाली हां कसं लेफ्ट झाली काय दुसरी मीटिंग चालू आहे नाही तीच आहे. हे आत्ता मध्ये बसली नीट रिकव्हरी करून हां नीट म्हणजे मेसेज मध्ये बघा काय नाही मेसेज बी काही नाही. पहिले बरोबर रेकॉर्डिंग कंप्लीट करू, नाही रेकॉर्डिंग टाकून किती झाली. तर पहा, एरोबिक आणि अनएरोबिक दोन्ही पर्टिक्युलर कंडिशन मध्ये आपल्याला स्टार्च पासून किंवा कार्बोहायड्रेट पासून एनर्जी डिराइव्ह करता येते. त्याच्यामुळे प्लांटला सॅफोकेशन होत असेल, ऑक्सिजनची डिफिशियन्सी जर कधी झाली तर एका सिंगल प्लेसवर प्रेझेंट असलेले ऑर्गॅनिझम आहे, मूवमेंट जर करता नाही आली तर रेस्पिरेशन न करता त्यांची डेथ होऊ शकते. अशा कंडिशन मध्ये त्यांना अनएरोबिक कंडिशन मध्ये सुद्धा एनर्जी डिराइव्ह करता आली पाहिजे. दॅट्स व्हाय plant prefer a carbohydrate which can yield or which can give the energy in both condition, that is aerobic
as well as अनएरोबिक कंडिशन. आणि एरोबिक अनएरोबिक कंडिशन मध्ये एनर्जी डिराईव्ह करते वेळेस आणखी एक पॉइंट पाहता लक्षात ठेवला तुम्ही, तर कार्बोहायड्रेट पासून आपल्याला जेवढी एनर्जी डिराईव्ह होते, जनरली आपण पाहतो वन ग्लुकोज मॉलिक्यूल, अ सिंगल ग्लुकोज मॉलिक्यूल कॅन yield up to 38 ATP under aerobic condition. 38 ATP टोटल ATP चं प्रोडक्शन आहे एका ग्लुकोज मॉलिक्यूल पासून 38 ATP. आणि आपण अनएरोबिक कंडिशन मध्ये जर एका ग्लुकोज मॉलिक्यूल पासून एनर्जी डिराईव्ह करत असतो तर इट इज only up to or only 2 ATPs are produced, but these amount of ATPs are sufficient to carry out the basic life process. त्याच्या सर्वायवल साठी, बरोबर आहे, फक्त जिवंत राहणं हा जर पर्पज असेल तर त्या सर्वायवल साठी अनएरोबिक रेस्पिरेशन सुद्धा बेनिफिशियल आहे. रेस्पिरेशन मध्ये एरोबिक रेस्पिरेशन करतेवेळेस मॅक्झिमम अमाउंट मध्ये एनर्जी डिराईव्ह केल्या जाते, पण एरोबिक कंडिशन जर नसेल तर प्लांटला अनएरोबिक कंडिशन मध्ये सुद्धा सस्टेन करता आलं पाहिजे, त्याला सर्वाइव्ह करता आलं पाहिजे, त्याच्या लाईफ प्रोसेस परफॉर्म करता आलं पाहिजे. या पर्टिक्युलर कंडिशन्स मध्ये त्यांना त्या मॉलिक्यूल पासून एनर्जी डिराईव्ह करता आली पाहिजे. दॅट्स व्हाय दिस प्लांट प्रिफर अ स्टार्च ॲज अ रिझर्व फूड मटेरियल. बरोबर आहे, स्टार्चचा ॲज अ रिझर्व फूड मटेरियल म्हणून हे जनरली प्रिफर करतात. So that's all about the reserve food material in case of algae. Algae prefer a starch or a carbohydrate as a reserve food material. एवढे एक स्टेटमेंट लक्षात ठेवा. रिझर्व फूड मटेरियल जनरली अनफेवरेबल कंडिशन्स मध्ये ज्यावेळेस फूड मटेरियल सिंथेसाइज करता येत नाही अशा पर्टिक्युलर कंडिशन मध्ये सस्टेन करण्यासाठी, सर्वाइव्ह करण्यासाठी स्टोअर केलेल्या फूड मटेरियलला आपण रिझर्व फूड मटेरियल कन्सिडर करतो. त्यानंतर बघा शेवटचा एक पॉइंट या अल्गीच्या रिप्रोडक्शनच्या बाबतीत. रिप्रोडक्शन बेसिक फक्त दोनच टर्म लक्षात ठेवायचे रिप्रोडक्शनच्या बाबतीत. अल्गीज शो बोथ द टाइप्स ऑफ रिप्रोडक्शन, दॅट इज सेक्शुअल एज वेल एज असेक्शुअल रिप्रोडक्शन. सेक्शुअल रिप्रोडक्शन सुद्धा अल्गीमध्ये परफॉर्म केला जातो आणि कॉमन रिप्रोडक्शनचा मोड अल्गीमध्ये आपल्याला असेक्शुअल पाहायला मिळतंय. Asexual mode of reproduction commonly found in the fragmented algae. ज्या algae मध्ये filamentous algae, ज्या पर्टिक्युलर algae मध्ये थ्रेड लाइक किंवा फिलामेंट लाइक स्ट्रक्चर आहे अशा पर्टिक्युलर algae मध्ये असेक्शुअल रिप्रोडक्शन आपल्याला कॉमनली पाहायला मिळतंय. आणि सेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये बेसिकली आपण काल सांगितले की सेक्शुअल रिप्रोडक्शन सुद्धा हे ऑर्गॅनिझम परफॉर्म करतात, बट their sex organ or their reproductive organs are concealed cell, hidden form मध्ये reproductive organs आहेत. त्याला रिप्रोडक्शनच्या बाबतीत आणि एक पॉइंट पा शेवटचा लक्षात ठेवा क्लासिफिकेशनच्या बाबतीत. क्लासिफिकेशन ऑफ दी अल्गी. बेसिकली आपण अल्गीचं जर क्लासिफिकेशन करायचं असेल तर अल्गीमध्ये प्रेझेंट असलेले जे फोटोसिंथेटिक पिगमेंट्स आहेत या फोटोसिंथेटिक पिगमेंटच्या बेसिसवर आपण अल्गीचं क्लासिफिकेशन करतो. फोटोसिंथेटिक पिगमेंट मध्ये बेसिकली आपण पाहतो क्लोरोफिल असेल, त्याच्यानंतर क्लोरोफिल सोबत झॅन्थोफिल्स असतात, झॅन्थोफिल. आणि थर्ड टाइपचा पिगमेंट आहे ज्याला आपण म्हणतो फायकोबिलिन्स. क्लोरोफिल, झॅन्थोफिल अँड फायकोबिलिन्स, these are the three types of photosynthetic pigment which are found in the algae. याच्यापैकी कोणता पिगमेंट त्या algae मध्ये प्रेझेंट आहे? एक पिगमेंट तर युनिव्हर्सली एंटायर अल्गीन मध्ये आपल्याला पाहायला मिळतं, दॅट इज द क्लोरोफिल ए. बिसाइड दिस क्लोरोफिल ए कोणत्या पर्टिक्युलर पिगमेंट किंवा कोणतं कॉम्बिनेशन फोटोसिंथेटिक पिगमेंटचं त्या अल्गीन मध्ये प्रेझेंट आहे त्या कॉम्बिनेशनच्या बेसिसवर अल्गीला आपण तीन बेसिक ग्रुप मध्ये डिवाइड करतो. फर्स्ट ग्रुप आहे थिओफायसी, सॉरी क्लोरोफायसी. सेकंड ग्रुप आहे थिओफायसी आणि थर्ड ग्रुप आहे रोडोफायसी. Chlorophyceae, Theophyceae and Rhodophyceae, which are also called as Chlorophyceae are also called as green algae. Then Theophyceae are also called as brown algae and Rhodophyceae is termed as the red algae. तर या तीन टाइपच्या algae आहेत किंवा तीन टाइपचे थॅलोफाइटचे ग्रुप्स आहेत. या प्रत्येक ग्रुप बद्दल आपण उद्याच्या लेक्चर पासून डिटेल मध्ये डिस्कस करू. समजलं? So that's all about the silent features of kingdom division algae. बरोबर, algae चे सायलेंट फीचर्स आपण स्टडी केले, शॉर्ट मध्ये आपण त्याला डिस्कस केलेले आहे.
आपण आणखी थोडंसं डिटेलमध्ये आपण स्टडी करणार आहोत अबाउट द क्लोरोफायसी, फिओफायसी अँड रोडोफायसी. That's all for today. The next part we will be discuss in the next class. पुढच्या लेक्चर मध्ये आपण बाकीचा पार्ट डिस्कस करू. Till then, goodbye.